श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी एका भक्तावर कशी पडली ते बघणार आहोत. श्रद्धा आणि नामस्मरणाची अद्भुत कथा ऐकणार आहोत. एकदा अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज बसले होते. त्यावेळेस एक गरीब भक्त अतिशय दुःखी मनाने महाराजांकडे आला. त्याच्या घरात अन्न नव्हते, कर्ज वाढले होते आणि संसारात अनेक अडचणी होत्या. तो भक्त स्वामींना नमस्कार करून रडत म्हणाला, महाराज, माझं आयुष्य दुःखाने भरलं आहे. मला काही मार्ग दाखवा. स्वामींनी त्याच्याकडे स्मितहास्य करत सांगितले, अरे बाळा, विश्वास ठेवलास तर तुझं सगळं दुःख नाहीसं होईल. जिथे मी आहे ना, तिथं दुःख कधीच राहू शकत नाही. मग स्वामींनी त्याला एक चिमूटभर भस्म दिलं आणि सांगितलं, हे भस्म तुझ्या घरात शिंपड आणि श्री स्वामी समर्थ हा नामजप दररोज चालू ठेव. तो भक्त घरी आला. त्याने तसंच केलं. काही दिवसातच त्याच्या घरी अन्नधान्य आलं, व्यापार वाढला आणि सगळं वातावरणच बदललं. त्याचं जीवन सुखमय, आनंदी झालं. तो भक्त पुन्हा अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, महाराज, तुम्ही माझं आयुष्य बदललं. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. स्वामींनी पुन्हा स्मितहास्य करून सांगितलं, माझं काही देणं घेणं नाही रे बाळा. तू नामस्मरण कर, सेवा कर आणि इतरांनाही प्रेमाने जगायला शिकव. त्या दिवसापासून तो भक्त दररोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करू लागला आणि त्याच्या गावातही भक्तीचा प्रसार झाला. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याचं मन भक्तीनं भरलं आहे त्याचं रक्षण मी स्वतः करतो. ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरण या त्रिसूत्रीने स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्याला कसा प्राप्त होतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इतरही स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.